हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तृप्तीस फार्माकी. लास्ट पार्टमध्ये आपण साईज रिडक्शनचं इंट्रोडक्शन, त्याचे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते बघितले. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण कोणकोणत्या मिल यूज करणार आहेत ते पाहिलं. तर आजच्या आपण पार्टमध्ये हॅमर मिल, साईज रिडक्शनसाठी यूज केली जाणारी हॅमर मिल हे डिटेलमध्ये बघणार आहोत. A hammer mill is an essential machine in the pharmaceutical industry. तर हॅमर मिल काय आहे? महत्त्वाचा घटक आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. It is used to crush, pulverize, shred, grind and reduce material to suitable sizes. तर याचा यूज कशासाठी केला जातो? हॅमर मिलचा क्रश करण्यासाठी, चुरडण्यासाठी, पल्वराइज करण्यासाठी, श्रेड करण्यासाठी, ग्राइंड करण्यासाठी आणि रिड्यूस मटेरियल टू सुटेबल साईज. म्हणजेच काय, जो काही मटेरियल आहे त्याला लहान करण्यामध्ये, हव्या तितक्या साईजचे पार्टिकल्स तयार करण्यासाठी हॅमर मिलचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल. तर हॅमर मिलचं प्रिन्सिपल काय आहे? हॅमर मिल ऑपरेट्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इम्पॅक्ट बिटवीन रॅपिडली मूव्हिंग हॅमर्स माउंटेड ऑन द रोटर अँड द स्टेशनरी पावडर बेड. तर इम्पॅक्ट म्हणजेच काय? ठोकणे. हे प्रिन्सिपल आहे हॅमर मिलचं. इम्पॅक्ट बिटवीन रॅपिडली मूव्हिंग हॅमर्स असतात, वेगवेगळ्या सायझेसचे, वेगवेगळ्या शेप्सचे हॅमर्स असतात त्या मशीनमध्ये, मिलमध्ये. तर जो काही मटेरियल असतो त्या मटेरियलला हॅमर काय करतात? ठोकतात आणि त्याच्याने ती मटेरियलची साईज कमी करतात. आता फॉर एक्झाम्पल आपण घरात वापरतो की मिक्सरमध्ये पाते असतात, धारदार असे पाते असतात. ते एक प्रकारचे हॅमर्स आहेत आणि ते काय करतात? फास्ट मूवमेंटनी, रोटेशनल मूवमेंटनी एखाद्या सबस्टन्सला किंवा एखाद्या मटेरियलला ग्राइंड करतात, क्रश करतात, लहान करतात. पुढे बघायचं आहे कन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शन काय आहे? हॅमर मिल हॅज 5 मेन पार्ट्स. हॅमर मिलला 5 मेन पार्ट्स आहेत. एव्हरी पार्ट इन द हॅमर मिल. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय की मिलचं कन्स्ट्रक्शन कसं झालेलं आहे हे बघायचं आहे. तर त्याच्यात 5 पार्ट्स असतात. एव्हरी पार्ट इन द हॅमर मिल प्लेज ॲन इंटिग्रल रोल इन द ओव्हरऑल वर्किंग ऑफ हॅमर. प्रत्येक पार्ट हा इंटिग्रल महत्त्वाचा रोल प्ले करतो जेव्हा हॅमर मिलचं काम चालू असतं, वर्किंग चालू असतं तेव्हा. म्हणजे एखादा पार्ट नसेल तरी हॅमर मिल वर्क नाही करू शकत. तर 5ही पार्ट एकत्र येऊन हॅमर मिलचं वर्किंग प्रॉपर होतं. इट कन्सिस्ट्स ऑफ स्टाउट स्टेल केजिंग इन विच अ सेंट्रल शाफ्ट इज एनक्लोज्ड टू विच 4 or more स्विंगिंग हॅमर्स आर अटॅच्ड. आता मी तुम्हाला एखादं ड्रॉइंग दाखवूनच तुम्हाला हा पॉईंट समजवते. हा आहे तो हॅमर मिलचा जो केजिंग शाफ्ट आहे ना, तो हा येल्लो कलरचा जो दिसतोय तो. तर हा शाफ्ट काय आहे? ते मोटर असते आणि याला हे एक्सटेंडेड काय आहेत? तर हॅमर्स आहेत. नंबर ऑफ हॅमर्स डिपेंड करतात मशीनची साईज काय आहे याच्यावरती. तर हे आहे केजिंग शाफ्ट, सेंट्रल शाफ्ट त्यालाच म्हणतात. नेक्स्ट बघायचं आहे. ऑन द लोअर पार्ट ऑफ द केजिंग इज sieve ऑफ डिझायर्ड साईज इज फिटेड विच कॅन बी इझिली रिप्लेस्ड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल साईज रिक्वायर्ड. तर sieve म्हणजे काय? चाळणी, एक प्रकारची चाळणी, ज्याच्यामधनं आपल्याला जितक्या साईजचं पार्टिकल हवं आहे तितकंच ते त्यामधनं बाहेर पडेल, अशा प्रकारची चाळणी ही त्या केजिंगच्या खालच्या भागाला बसवलेली असते. तर ही आहे स्क्रीनिंग, म्हणजेच काय? चाळणी एक प्रकारची. तर इथे या ठिकाणी sieve बसवली असते. आता sieve ची साईज, आपल्याला जो प्रोडक्ट तयार करायचा आहे तो कसा
टेक्स्चरचा हवा आहे हे बघूनच आपल्याला इथे स्क्रीनिंग लावतात, सीव लावतात. मग सीवचे वेगवेगळे टाईप्स आहेत त्याच्या साईजनुसार, तर ते आपण पुढे बघणार आहे. पण इथे सीव लावलेली असते. त्यामधनं एखादा, आता ही याची पार्टिकल साईज इतकी आहे सीवची, तर यातनं इतक्या साईजचेच मटेरियल हे असे खाली पडतील. बाकीचे राहिलेले मोठे मोठे जे काही सबस्टन्स आहेत ते परत वर हॅमर मिल रिड्यूस करत जाईल त्याची साईज. 5वा पॉईंट आहे, सम मिल्स कन्सिस्ट ऑफ प्रोजेक्शन सेक्शन्स ऑन द केजिंग यूज टू गिव्ह अ कटिंग ॲक्शन इफ फायब्रस मटेरियल आर टू बी प्रोसेस्ड. काही मिल्समध्ये प्रोजेक्शन सेक्शन्स असतात. ॲट द सेंटर ऑफ द केजिंग मोटार शाफ्ट इज प्रेझेंट दॅट रोटेट्स इन ॲक्युरेट स्पीड. तर इथे काय आहे, हे केजिंग आहे आणि हे स्मॉल काय आहे, ही मोटार आहे, ज्याला इकडे दुसरी मोटार अटॅच आहे. हा बेल्ट आहे, जो बेल्ट रोटेट झाला की मग ही हॅमर्स पण रोटेट होतात ह्या केजिंगच्या हेल्पने. ही केजिंग आहे येल्लो कलरची आणि हे स्मॉल असलेलं काय आहे, मोटार आहे. द हॅमर मिल्स आर अवेलेबल इन व्हेरियस साइज डिझाईन्स अँड शेप्स. तर हॅमर मिल काय आहे, अकॉर्डिंग टू द मॅन्युफॅक्चरिंगचा जो म्हणजे किती क्वांटिटीमध्ये आपल्याला प्रोडक्ट हवा आहे त्याच्यानुसार साईजेस डिपेंड असतात. आता एखादं स्मॉल युनिट असेल मॅन्युफॅक्चरिंगचं, तर तिथे लहान साईजची मिल यूज केली जाते. आणि एखादं मोठमोठ्या कंपन्या असतील जिथे खूप जास्ती प्रमाणात त्यांना प्रोडक्ट बनवायचं असेल, तर तिथे मोठ्या आकाराच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या हॅमर मिल यूज केले जातात. पुढे बघायचं आपल्याला वर्किंग. तर वर्किंगमध्ये काय आहे, ते बघूयात. वर्किंग म्हणजे काय की हॅमर मिल कशा प्रकारे काम करते हे एक्सप्लेन केलेलं आहे वर्किंगमध्ये. तर फर्स्ट आहे, पार्टिकल्स एंटर द क्रशिंग चेंबर थ्रू द फीडिंग मेकॅनिझम. इट मे यूज आयदर ग्रॅव्हिटी ऑर मीटर्ड फीडिंग सिस्टीम. तर काय, पहिलं वरच्या साईडनी पार्टिकल्स किंवा जे काही मटेरियल आहे ज्याचं साईज रिड्यूस करायचे आहे त्यांना काय केलं जातं, फीडिंग मेकॅनिझमच्या तिथून एक होपर असतं एक प्रकारचं, काय म्हणतात त्याला, अशा फनेल शेपसारखं असतं ते. तर ते तिथे टाकलं जातं मटेरियल आणि ते मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी खाली आपोआप येतात किंवा मग मीटर्ड सिस्टीम असते. मीटर्ड सिस्टीम म्हणजे काय की तेवढाच अमाऊंटमध्ये मटेरियल मशीनच्या आतमध्ये पडलं पाहिजे, तितक्याच टाईमनी किंवा स्पीडनी. ते असं एक प्रकारचं कंट्रोल करायला तिथे कॉकसारखं असतं की खूप जास्ती स्पीडने मटेरियल आपल्याला साईज रिड्यूस करण्यासाठी त्या मशीनमध्ये पडलं पाहिजे की खूप कमी स्पीडने पडलं पाहिजे, ह्याचं कंट्रोल्स असतात. नेक्स्ट काय आहे, द कंट्रोल पॅनल इज द पार्ट थ्रू विच ऑपरेटर कॅन कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटीज विदिन द हॅमर मिल. तर कंट्रोलर असतो जो की सगळे जे काही मशीनचं वर्किंग चालू आहे ते कंट्रोल करू शकतो. ऑपरेटर कॅन ॲडजस्ट द स्पीड ॲट विच द मिल क्रशेस द मटेरियल. म्हणजे काय की मिल्स फास्ट ठेवायची की मीडियम ठेवायची की लो ठेवायची, त्याची स्पीड, रोटेशन, हे सगळं ऑपरेटर स्वतः हँडल करू शकतो. हॅमर्स क्रश और ग्राइंड द मटेरियल इन द मशीन. तर काय, हॅमर्स काय करतात, त्यातलं मटेरियल क्रश किंवा ग्राइंड करतात, जे वरून होपरमधनं खाली येतं त्या मटेरियलला. नेक्स्ट आहे, हॅमर्स रोटेट ॲट अ व्हेरी हाय स्पीड दॅट कुड रेंज फ्रॉम 2500 टू 60,000 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. एका मिनिटाला 2500 ते 60,000 पर्यंतचे रिव्हॉल्युशन्स, म्हणजेच काय
तो फिरतो, तो मधला जो शाफ्ट केजिंग शाफ्ट आहे तो तितक्या स्पीडने फिरतो. एका मिनटाला 2500 ते 60,000पर्यंत त्याचे रिव्हॉल्युशन्स असतात. द हॅमर्स कॅन रोटेट आयदर इन अ क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. हे डिपेंड करतं मशीन कशी आहे, मग ते क्लॉकवाईज फिरवायचं की अँटी क्लॉकवाईज फिरवायचं, ते दोन्ही प्रकारे डिरेक्शनने फिरू शकतात, रोटेट करू शकतात. द आउटपुट साईज ऑफ द मटेरियल डिपेंड्स ऑन द सीव व्हेरिएशन. म्हणजेच आउटपुट साईज म्हणजे काय की एंड प्रोडक्ट जो असतो क्रश झाल्यानंतरचा तो कशावर डिपेंड करतो, तर सीववरती डिपेंड करतो. जी सीव लावलेली असते, स्क्रीनिंग लावलेली असते खालच्या बाजूला मशीनच्या, तिथून जो येतो सीव होऊन प्रोडक्ट, त्याच्यावर ते डिपेंड करतं. आणि त्यामध्ये व्हेरिएशन्स असू शकतात, वेगवेगळ्या आकाराचे पार्टिकल्स येऊ शकतात. ड्यू टू टँजेन्शियल एक्झिट द साईज ऑफ द पार्टिकल इज कन्सिडरेबली स्मॉल दॅन द ॲपरेचर ऑफ द स्क्रीन. आता ह्याचा अर्थ काय आहे, इन्फ्लुएन्स ऑफ द स्पीड ऑन पार्टिकल्स. जर खूप जास्त स्पीड असेल, इथून असा जो फिरतो शाफ्ट, केजिंग शाफ्ट असतो आणि इकडे एक हॅमर्स असतात, त्याची स्पीड खूप जास्ती असेल तर काय होतं, ते खूप फास्ट असे थ्रो केले जातात ह्या डिरेक्शननी. त्यामुळे काय होतं, त्याची साईज लहान भेटते आपल्याला. जरी सीवची साईज ही सीवची साईज आहे, मोठी आहे, पण स्पीड हाय असल्यामुळे आपल्याला पार्टिकल एंड प्रोडक्ट काय भेटतो, स्मॉल साईजचा भेटतो. आणि स्पीड लो असेल तर काय होतं, ते नॉर्मली ड्रॉप होतात, खाली पडतात त्या सीवमधनं आणि त्याचा आकार जास्ती भेटतो. आणि दुसरा आहे इन्फ्लुएन्स ऑफ द थिकनेस ऑफ द स्क्रीन ऑन पार्टिकल साईज. तर याचा अर्थ काय, आता जी सीव असते त्याची वायरची जी डायमीटर असते त्याच्यावर डिपेंड करतं. जर खूप पातळ अशी सीव असेल ना, तर पातळ थिन असेल ना तर मोठी साईज पडते, अशी छोटी असेल तर. आणि खूप मोठी असेल तर काय, हा कॉर्नर आणि हा कॉर्नर याच्यामधनं जे पार्टिकल पडतात ते लहान असतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे द फिटनेस ऑफ द प्रोडक्ट कॅन बी रेग्युलेटेड बाय the fineness of the product can be regulated by altering following points. तर काय आहे, रोटर और मोटरची स्पीड. एंड प्रोडक्टचं फाईननेस कशावर डिपेंड किंवा आपण कशाने रेग्युलेट करू शकतो, तर पहिला आहे मोटरची स्पीड. आता असं बघितल्यासारखंच की कमी स्पीड असेल तर मोठ्या साईजचे पार्टिकल येतील आणि जास्त स्पीड असेल तर लहान साईजचे पार्टिकल्स येतील. त्याच्यानंतर फीड रेट म्हणजेच काय की आपण होपरमध्ये जो काही एंट्री असते मटेरियलची, जिथून आपण मटेरियल एंटर करतो मशीनमध्ये, ती स्पीडवर डिपेंड करतं. खूप फास्टली आपण जर त्याच्यामध्ये टाकलं प्रोडक्ट तर काय होतं, आपल्याला मोठ्या साईजचे प्रोडक्ट भेटतात असे. आणि जर स्लो असेल तर मग लहान साईजचे प्रोडक्ट भेटतात. त्याच्यानंतर क्लिअरन्स बिटवीन हॅमर्स अँड ग्राइंडिंग प्लेट्स. याच्यामध्ये काय आहे की हॅमर्समधलं जी स्पेस असेल प्लेट्समधली ती त्यातला क्लिअरन्स ह्याच्यावर पण डिपेंड असतं. नेक्स्ट आहे नंबर अँड टाईप्स ऑफ हॅमर्स, म्हणजे किती नंबर ऑफ हॅमर्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये, ह्याच्यावर डिपेंड करतं. आणि टाईप म्हणजे खूप शार्प असतात, काही खूप असे जरा मोठे असतात, तर याच्यावर पण डिपेंड करतं. साईज ऑफ द डिस्चार्ज ओपनिंग, आणि साईज ऑफ द डिस्चार्ज ओपनिंग म्हणजेच काय, थिकनेस ऑफ द स्क्रीन किंवा सीवची जी तार असते जी स्क्रीनिंगसाठी किंवा सीवसाठी यूज केलेली असते त्याचा डायमीटर. तर तुम्हाला मी हे एक डायग्रामवर एक्सप्लेन करते कसं वर्किंग होतं.
तर फर्स्टली काय होतं, हे फीड आहे, फीड ह्याला हुप अशा प्रकारचं हुपर असतं फनेलसारखं. ते डिपेंड करतं मशीन कशी आहे आणि त्याची डिझाईन वेगवेगळे असतात. तर इथून मोठमोठे मटेरियल जे आहेत ते इथे पुट केले जातात. मग ते अशा प्रकारे इथे मिलमध्ये येतात. जो मेन पार्ट आहे मिलचा तो इथे मग मोटर चालू असते आणि हे केजिंग फिरत राहतं. मोटर अँटी क्लॉकवाईज आहे की क्लॉकवाईज आहे ते डिपेंड करतं. मग इथे आल्यानंतर त्याची हे हॅमर्स आणि मटेरियल याच्यामध्ये इम्पॅक्ट होतं. इम्पॅक्ट म्हणजेच काय की ठोकण्याचा एक ठोकतो. हॅमर मटेरियलला स्पीडने ठोकतो आणि त्यामुळे साईज रिड्यूस होते मटेरियलची. अशा प्रकारे हे फिरत 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 इथे स्क्रीन असते आणि त्यामधनं असा खाली सीवमधनं तो प्रोडक्ट ज्याची साईज रिड्यूस झालेली असते ते खाली येत राहतात आणि ज्याची मोठी राहिलेली असते ते वर परत स्मॉल होत असतात. आणि अशा प्रकारे ह्या स्क्रीनिंगमधनं एंड प्रोडक्ट हा इथे खाली आपल्याला भेटतो कंटेनरमध्ये. अशा प्रकारे हॅमर मिल वर्क करते. नेक्स्ट बघायचं आपल्याला ॲप्लिकेशन्स म्हणजेच युजेस, कुठे कुठे हॅमर मिलचा यूज केला जातो. तर पहिला आहे हॅमर मिल्स कॅन बी यूज टू क्रश फायब्रस मटेरियल्स यूजिंग इट्स कटिंग एजेस. तर फायब्रस मटेरियलला टू क्रश फायब्रस मटेरियल्स. इट कॅन बी यूज टू फ्रॅक्चर ब्रिटल मटेरियल. कडक किंवा कडक म्हणण्यापेक्षा ब्रिटल म्हणजे काय, ठिसूळ वगैरे असे जे असतात ना त्यांना इम्पॅक्टने लवकर साईज रिड्यूस करण्यासाठी यूज केलं जातं. इट कॅन बी यूज टू प्रोड्यूस इंटरमिडिएट ग्रेड्स ऑफ पावडर्स ऑफ ऑलमोस्ट ऑल सबस्टन्सेस. टू प्रोड्यूस पावडर. इट इज सुटेबल फॉर पावडरिंग ऑफ बार्क्स, लीव्स, रूट्स, क्रिस्टल्स अँड फिल्टर केक्स. म्हणजे आता टाकाऊ म्हणजे एखाद्या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे किंवा एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, जितकं स्मॉल साईज असेल त्यातनं एक्स्ट्रॅक्शन लवकर होतं. तर मग बार्क्स असतात, खोड असतात किंवा पानं असतात, मुळा असतात ज्यात औषधी गुणधर्म असतात, अशा प्रकारच्या गोष्टींनासुद्धा साईज रिड्यूस करण्यासाठी हॅमर मिलचा यूज केला जातो. अँड यूज्ड इन ग्रॅन्युलेशन वेअर टू कट डॅम्स मास इंटू ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युलेशन म्हणजे काय, एखादं पेस्ट बनवून ती कडक अशी पावडर असेल आणि त्याला मग त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून मग त्याचा एखादा ठिसूळ मास बनवून त्याला ग्रॅन्युल्समध्ये आपल्याला हवे असतील छोटे 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 तर तिथे पण हॅमर मिलचा यूज केला जातो. तर अशा प्रकारे हॅमर मिलचं प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि ॲप्लिकेशन्स बघितले आपण. नेक्स्ट पार्टमध्ये साईज रिडक्शनची बॉल मिल बघणार आहे आपण. थँक्यू.